सगळ्यांना कल्पनाच आहे, ठाकरी शैली आहे. सोबतच आम्ही आता वेळ घेतोय उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची. ते त्यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद आहे, ते देखील या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत आणि तेव्हा ते सर्व ताकदीनिशी उतरणार आणि तेव्हा मग कॉलेजला काही नोटीस काही कम्युनिकेशन केला नाही आहे की आम्ही तुमच्याकडनं काढतो हे न बोलता काय झालेलं. एक जैन मुनी आहे, इकडनं जात होते, त्यांचं लक्ष पडलं सर्व जिमखानावर की हे असं जिमखाना आहे, हे हिंदू जिमखाना आहे, इस्लाम जिमखाना आहे, पारसी जिमखाना आहे आणि विल्सन जिमखाना आहे. ठीक आहे, आम्ही पण 20 लाख वोटर्स आहोत. आपलं काय करायचं आहे, काय दाखवायचं आहे का तुम्हाला? काय तुमची 20 लाख मेजॉरिटी आहे? अरे मुंबईत आम्ही 1,20,00,000 आहेत. हे जोरात हे राजस्थानभर वाहत जातील त्यातनं. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर असलेला ऐतिहासिक विल्सन जिमखाना सध्या वादाच्या भोऱ्यात अडकला आहे. विल्सन जिमखाना ही जागा गेल्या 115 वर्षांहून अधिक काळ विल्सन कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्थानिक खेळाडूंसाठी ओळखली जाते. मात्र गेल्या काही दिवसात या जिमखान्याचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. या जागेचे नाव बदलून आता तिथे जैन जिमखाना असा बोर्ड लागला आहे. 10 जानेवारीला एका मोठ्या समारंभात या जिमखान्यातील नूतनीकरण केलेल्या क्लब हाऊसचे उद्घाटन झाले आणि ही जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन JIO कडे सोपवण्यात आली. इथूनच खऱ्या वादाला सुरुवात झाली. पण जो विल्सन जिमखाना आहे, ठीक आहे, हे वर्षानुवर्ष गेले किमान 100 वर्ष जे लीज होतं ते विल्सन कॉलेजकडे होतं. ठीक आहे, आता तर काय केलं आहे, हा लीज असं संपलेला पण नाही, म्हणजे 2017ला संपलेला, पण त्याच्यानंतर शासनाने सर्व जिमखान्यावर लीज रेंट हा प्रकार चालू केला. लीज रिन्यू न करता लीज रेंट हा प्रकार चालू केला, ज्या कारणानं विल्सन कॉलेज हा लीज जे रेंट आहे, भाडं जे आहे, भरत जात होतं. अचानक काय केलं, काही नोटीस न देता, काही आदेश न देता हा जो जिमखाना आहे यांच्याकडनं विल्सन कॉलेजच्या ताब्यातनं काढून हा एक जैन कम्युनिटी म्हणजे जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ह्याला देण्यात आलं आहे. कॉलेजला काही नोटीस काही कम्युनिकेशन केला नाही आहे की आम्ही तुमच्याकडनं काढतो हे न बोलता काय झालेलं. एक जैन मुनी आहे, इकडनं जात होते, त्यांचं लक्ष पडलं सर्व जिमखानावर की हे असं जिमखाना आहे, हे हिंदू जिमखाना आहे, इस्लाम जिमखाना आहे, पारसी जिमखाना आहे आणि विल्सन जिमखाना आहे. ठीक आहे, आम्ही पण 20 लाख वोटर्स आहोत, मग आम्हाला काय जिमखाना नाही आहे. यांनी शासनाला अप्रोच केलं आहे, मंत्रालयाला अप्रोच केलं, मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना. त्यांनी मागणी केली आम्हाला ही ग्राउंड पाहिजे आणि उचलून एक वोट बँक पॉलिटिक्सच्या बेसिसवर हे ग्राउंड उचलून देऊन टाकलं आहे. हाच मुद्दा आहे, हा वोट बँक पॉलिटिक्स आहे. शासनाने दिलेल्या आदेशाविरुद्ध 2 फेब्रुवारीला आझाद मैदानावर एक मोठा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये विद्यार्थी आणि स्थानिक संघटना मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. त्यातले सहाय्यक अधीक्षक जे आहेत प्रदीप तावरे आणि भूमापक किशोर ढोकळे यांनी ज्या ह्या चिटिंगवाल्या कारभारावर पत्रकावर सही केली, त्यांना पहिलं निलंबित करा, सरळ निलंबित करा आणि त्यांची चौकशी करा आणि नार्कोटिक्स घ्या. त्यात त्यांना खरं कळेल की कोणत्या नेत्यांनी गन पॉईंटवर ठेवून यांच्याकडे सही करून घेतलेली आहे. त्यांची सगळी अकाउंट चेक करा, अकाउंट्समध्ये अचानक किती पैसा आलेला आहे, त्यांची बँक खाती गोठवा, त्यांच्यावर पूर्ण चौकशी लावा आणि तेव्हाच त्यांचे खरं पितळ उघडं पडेल. काय होतं ते आम्हाला, आमचा अजून तरी न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. तसंच काय झालं तर आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार. पण दुसरी एक गोष्ट, कालच दिल्लीवरनं संजय राऊत साहेबांनी त्यांच्या प्रेस बुलेटिनमध्ये सांगितलं की त्यांना माहिती होतं ते आंदोलनात सहभागी होणार ते, पण त्यांचे दिल्लीला सेशन सुरू आहेत, सगळ्यांमध्ये सेशन सुरू आहेत म्हणून ते इकडे येऊ शकले नाहीत. पण त्यांनी ग्वाही दिली की ह्याच्या पुढचा जेव्हा पण इकडे आंदोलनाचा विषय आला तर संजय राऊत साहेब स्वतः रस्त्यावर उतरणार आहेत, आपल्या खांद्याला खांदा लावून हा आपला विल्सन जिमखाना वाचवायला. आणि सोबतच आम्ही आता वेळ घेतोय उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची. ते त्यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद आहे, ते देखील या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत आणि तेव्हा ते सर्व ताकदीनिशी उतरणार आणि तेव्हा मग सगळ्यांना कल्पनाच आहे, ठाकरी शैली आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. 4 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने यावर कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला आदेश दिलेत की विल्सन कॉलेज आणि संबंधित संस्थांची बाजू तातडीने ऐकून घेतली जावी. सरकार म्हणते की ही जागा नियमानुसार दिली आहे, तर दुसरीकडे आंदोलकांचा दावा आहे की हा जमिनीचा परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार आहे. येत्या 11 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात यावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे, ज्याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलंय. आणि जर यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर स्थानिकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. शांत बसणारे आम्ही नाही. हे कोण सोमे गोमे जैन कंपनी आता 25-30 वर्ष झाली मुंबईत आले. आधी एक एक चौक गिळले, चौकाला त्यांचे संत महंतांची नावं दिली. एक नंतर आम्ही राहतो त्या चाळी गिळल्या, तिकडे टॉवर उभे गेले, तिकडे मराठी माणसांना घरं नाहीत. मंदिरं होती ज्या जुन्या चाळीत ती लाटली. प्रत्येक बिल्डिंगमध्ये यांना देरासर जिनाला कशाला पाहिजे? तुम्ही सिद्ध काय करत आहे, काय दाखवायचं आहे का तुम्हाला? काय तुमची 20 लाख मेजॉरिटी आहे? अरे मुंबईत आम्ही 1,20,00,000 आहेत.
हे जोरात मुतलो ना हे राजस्थानभर वाहत जातील त्यातनं. काय सिद्ध काय करायचंय? उद्या बोल तिला वाळकेश्वरला आमची इकडे वस्ती जास्त आहे जैनांची, ही चौपाटी आमच्या नावागारा काय बापाचा माल आहे? काय बापाचा माल आहे? आम्ही उतरणार, आम्ही कट्टर आहोत ह्यासाठी. आणि मराठी माणा आमच्यामध्ये ठासून ठासून भरलेलं आहे. आता आम्ही असेच गप्प बसलो हे गिळतायत वगैरे, तर भविष्यातल्या आमच्या 2 नंतर आणखीन पिढ्या येतील, ते बोलतील अरे आमच्यासाठी आमच्या पूर्वजांनी काहीच ठेवलं नाही. आमचे पूर्वज काय शंड होते काय? जे गप्प बसलेत ते गप्प बसलेत. आम्ही हातात बांगड्या नाही घातल्यात, आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. आम्ही रस्त्यावर उतरणार.